नमस्कार. आजची रांगोळी खूप छान आणि मस्त रांगोळी आहे. एकाच रांगोळीमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की 2 रांगोळीच्या थीम आपल्याला करायच्या असतात. खरं तर थीम बेस रांगोळी म्हणजे काय, तर थोडक्यात आज आपण पाहणार आहोत आणि खूप कमी वेळामध्ये ही रांगोळी तशी पूर्ण केली आहे. थीम काढताना खरं तर त्या थीम संदर्भातलं एखादं कलाकृती तुम्ही आउटलाईन जरी पूर्ण केली, तरी तुमची रांगोळी खूप छान नक्कीच येते, यात तीळ मात्र शंका नाही. आतमध्ये आपण लाल रंगाचा शेड घेतलेला आहे. आजची कलाकृती जी आहे ही आपल्याच घरासमोर तळेकर राहतात. त्यांच्या मुलाचं नामकरण सोहळा आणि त्यांनी हा बंगला इथे बांधला होता, त्या संदर्भातलं त्यांची वास्तुशांती होती. त्यासाठी आपण ही कलाकृती करत आहोत. तर ही कलाकृती करताना बघा, नामकरण सोहळा आहे तर म्हणून आपण आतमध्ये मस्त छान लाल रंग त्याच्यामध्ये एक पाळणा काढला आणि वरती फक्त नामकरण सोहळा असं फक्त लिहिलं, तरी अर्थात त्या रांगोळीमध्ये पटकन आपल्याला कळतंच. त्याच्यानंतर याच्या बाहेरचे जे कलर आहे किंवा रंगसंगती आहे, हे थोडंसं आपण लाईट घेतलेले आहेत. डार्क जर कलर शेड घेतला तर आतमध्ये सुद्धा व्यवस्थित लक्ष जाणार नाही, म्हणून आपण लाईट कलर घेतला तर आतमध्येच तुमचं लक्ष पटकन जात आहे. त्याच्यानंतर आपण ग्रीन कलरचा शेड केल्यानंतर हा पूर्ण फक्त ग्रीनच न घेता थोडा ब्ल्यू कलरचा शेडसुद्धा याच्यामध्ये ॲड केला. जागा किती आहे याचा थोडासा अंदाज घेऊन त्यानुसार आपण ही रांगोळी पूर्ण केली. त्याच्यानंतर बघा, कलर शेड झाल्यानंतर इथे आपण वास्तुशांती संदर्भातलं सुद्धा इथे कलाकृती करायची होती, तर ते सुद्धा इथे आपण त्याची आखणी सुंदर केली आणि वास्तुशांती आहे थोडंसं टर्न्स काही वेगवेगळ्या पद्धतीने केले तर तुमच्या रांगोळी जरा अजून छान नक्कीच दिसते. याच्यानंतर ह्या रांगोळीवरती कोपऱ्याच्या बाजूला कुठे ना कुठेतरी आपण इरा डिझाईनचे क्रिएशन हे नेहमी करण्याचा प्रयत्न करत आहोतच. हे क्रिएशन तुम्हीसुद्धा सहज शिकू शकता. अर्थात याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे आणि हे एकाच बॅचमध्ये होईल तर असं अजिबात नाही आहे. तुम्ही जेवढे जास्त बॅचेस पुढे कराल तेवढ्याच तुम्हाला रांगोळीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी नक्की येतील, यात ती मात्र शंका नाही. ऑनलाईन बॅचेस हे आपले प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला बॅच आपण घेतच आहोत. फेस्टिवलनुसार सुद्धा वेगवेगळ्या बॅचेस आहेत. बाकी संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्याला फक्त व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर कमेंट्स करायला किंवा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.